आपल्यासोबत अजय चौधरी आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। बाईक रॅली काढली आहे, कसं वातावरण बघताय तुम्ही? आज शेवटची संधी प्रचाराची। प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे, प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे। आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाईक रॅली निघाली आणि एक उत्स्फूर्तपणे जनता देखील रस्त्यावरती उतरली होती। ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद लोक देत होते, खिडक्यांमधनं वाकून पाहत होते, हात उंचावत होते, विक्टरी दाखवत होते आणि प्रचंड उत्साह मला या संपूर्ण बाईक रॅलीमध्ये दिसला। मी स्वतः बुलेटवर घेऊन गेलात। बुलेटवर स्वारी तुमच्या दोघांची पाहायला मिळाली। शेवटी निष्ठावंतांची लढाई आहे आणि 23 तारखेला गुलाल उधळण्याकरता एकत्र आहोत सगळे। बाळा नांदगावकरांसाठी आज राज ठाकरेंनी सभा घेतली आणि थेट त्यांनी जी टीका आहे ती उद्धव ठाकरेंवर केली। त्यांचं असं म्हणणं आहे की इतरांना उद्धव ठाकरे गद्दार म्हणतात, मात्र खऱ्या अर्थानं गद्दार हे उद्धव ठाकरे आहेत। जी राजकारणाची स्थिती झाली आहे ती उद्धव ठाकरेंमुळे झाली। आता त्यांच्याकडनं काय अपेक्षा दुसरी धरायची? कारण अनेकांच्या सुपाऱ्या घेऊन ते काम करतात, त्यामुळे ते काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे। पण गद्दार कोण आहे, पक्ष कोणी सोडला, बाळासाहेबांना कोणी सोडलं, ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे। पण त्यांच्याकडनं प्रशस्तीपत्राची आम्हाला गरज नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना मी सोडली, त्याच्यानंतर नारायण राणेंनी सोडली, शिंदेंनी सोडली, याला कारण उद्धव ठाकरे आहेत। हे त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, समजलं का? तुमच्या मतदारसंघात येऊन थेट उद्धव ठाकरेंवर टीका ते करतात। आम्ही आता रॅलीमध्ये होतो, त्यांनी काय टीका केली हे मी ऐकलेली नाही, परंतु आपण जे सांगताय त्यांच्या टीकेला आम्ही कवडी इतकं महत्त्व देत नाही। कारण आम्ही बाळासाहेबांबरोबर होतो, बाळासाहेबांबरोबर आहोत आणि आजन्म बाळासाहेबांबरोबर राहू। बाळासाहेबांना सोडून गेलेल्यांनी आम्हाला अक्कल शिकू नये, आम्हाला बाळासाहेबांना सोडून गेलेल्यांनी अक्कल शिकू नये। शेवटचा प्रश्न, या सभा ज्या होत आहेत म्हणजे तुमच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्या सभांचा काही इम्पॅक्ट होईल? मला वाटत नाही। ते सगळीकडे जमा करून आणलेले लोक असतात। इथल्या प्रत्येकाला तुम्ही विचारा, तो कुठल्या ह्या मतदारसंघातलाच आहे, बाहेरून आणलेला अख्ख्या मुंबईतनं जमा करून आणलेले लोक नाही आहेत। त्यामुळे इथे शिवसेनेचा विजय 100% नव्हे तर 101% होणार। आणि 23 तारखेला जसे सुधीर साहेब म्हणाले की सगळ्यात पहिला गुलाल मातोश्रीला उधळायला आम्ही शिवडी विधानसभेतनं जाणार, ते चित्र तुम्हाला दिसेल। त्यामुळे हा उत्साह शिवसैनिकांचा इथे पाहायला मिळतो। त्यासोबतच जी सभा राज ठाकरे यांनी घेतली त्या सभेसंदर्भात सुद्धा अजय चौधरी यांनी भाष्य केलं आहे। कॅमेरामन सचिन शिंदे समेत वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।